हे हाय, गुड मॉर्निंग. मी प्रियांकाज ब्युटिफुल वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे सकाळची सुरुवात ही देवपूजेने केलेली आहे. छान प्रसन्न अशी देवपूजा माझी करून झालेली आहे. सो आता काही एक्स्ट्राची जी कामं आहेत तर ती मी करून घेईन. आज मी जरा हे सगळे लाईटचे स्विचबोर्ड आणि सगळे घरातले डोअर वगैरे पुसून घेणार आहे. हे ना स्वामींची एक छोटीशी म्हणजे लाईटवालं असं लॅम्प आपण म्हणू शकतो, जे माझ्या भावाने मला गिफ्ट केलं आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे रात्रीचं लावतो आम्ही केव्हा तरी असं बेडरूममध्ये, छान वाटतं, अगदी सुंदर. सो हे सगळे मी स्विचबोर्ड वगैरे असं नॉर्मल कपडा हलका असं ओला केला आहे आणि त्याच्याने सगळं पुसून घेते. इवन बेडरूमचं, किचनचं आणि हॉलचं डोअर वगैरे ते पण सगळं मी क्लीन करून घेतलं आहे. मी याच्यासाठी काही विनेगर वगैरे वापरत नाही, कारण महिन्यातून 2दा मी हे क्लीन करतेच. त्याच्यामुळे हे माझं नेहमीच स्वच्छ असतात बोर्ड्स. नाही तर काही जणांच्या बोर्डला प्रचंड तेलकटपणा, चिकटपणा असतो, काही डाग असं, तसं माझ्याकडे नाही दिसणार कुठेच. हे सगळं मी छान स्वच्छ करून घेतलेलं आहे. सो आता ना आज आठवड्याभराचा ना भाजीपाला आणायचं आहे. तर मार्केटमधून मी घेऊन आले आता जी काही आठवड्याभरासाठी भाजी लागणार होती ती. पहिल्यांदा फ्रीजमध्ये मी सगळं व्यवस्थित फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवलं आहे, घासून पुसून सगळं डीप क्लिनिंग करून घेतलं आहे फ्रीजचं. आता टोमॅटो ना आधीचे 2 शिल्लक होते, त्याच्यामुळे मी अर्धा किलो टोमॅटो आणले आहेत. हे जे कंटेनर्स माझ्याकडे मिशोवरून मागवले तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो वगैरे लावून देते. आणि हे एक्स्ट्राचे जे आहे ते बाहेर ठेवेन, म्हणजे ते मी आत्ता यूज करेन. मला आत्ता पुलाव बनवायचा आहे, व्हेज पुलाव. आणि हे सगळं व्यवस्थित क्लीन करून मी ठेवणार आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 200 रुपयामध्ये वगैरे माझ्या आठवड्याच्या भाज्या येतात. फळं वगैरे असतील तर 150 वगैरे मध्ये येतात, आणि फळं वगैरे असतील तर 250पर्यंत जातं आठवड्याचं बजेट भाज्या आणि फळांचं. सो हे ऑलमोस्ट आज मला 150 रुपीजचं काहीतरी मी आणलं आहे. टोमॅटो अर्धा किलो, त्यानंतर हे कांद्याचं असं जाळ आहे माझ्याकडे, म्हणजे असं छोटंसं असं गोल आकाराचं. तर ते सुद्धा मी घासून व्यवस्थित, त्यात जो खाली कचरा वगैरे होता सगळं साफ करून मी घासून घेतलं. खाली मी टिश्यू पेपर टाकते, म्हणजे जे काही सालं वगैरे निघतात कांद्याची वगैरे अशी हलकी, तर ती त्याच्यात जमा होतात आणि ते भांडं स्वच्छ राहतं, खाली जास्त खराब होत नाही. जर माझ्याकडे आधीचे कांदे शिल्लक होते, साधारणतः 1 किलो आधीचे कांदे असतील. मी हे नवीन कांदे आणले आहेत 1 किलो अजून. तर ते नवीन कांदे जे आहेत ना ते मी खाली घातले आहेत, आणि जे आधीचे कांदे होते ना ते मी साईडला करून सॉर्टेड करून आत्ता मी वरती टाकून देते त्यांना, म्हणजे ते आधी वापरले जातील. बटाटे आम्ही फार कमी खातो, त्याच्यामुळे मला 1 किलो बटाटा ऑलमोस्ट महिनाभर जातो एखाद्या भाजीत, किंवा कधीतरी पराठा वगैरे असेल तर. म्हणून बटाट्याचं वगैरे भाजी वगैरे काही बनवत नाही बटाट्याची एक्स्ट्राची. सो लसूण पाकळ्यासुद्धा मी बघा अशा काही मोकळ्या पाकळ्या करून ठेवते, आणि काही असं अख्खा गड्डी लसूण ठेवून देते साईडला. मोकळ्या पाकळ्या म्हणजे मला वरचेवर आलं लसूण पेस्ट वगैरे लागते, तर घाई होत नाही. पाकळ्या असं मोकळ्या केलेल्या असतील तर पटकन आपण ठेचून त्या सोलून टाकू शकतो. आलंसुद्धा मी धुवून पुसून घेतलं आहे, आणि आल्याचेसुद्धा मी 1-1 इंचाचे तुकडे करून ठेवते या छोट्या डब्यामध्ये. म्हणजे चहा वगैरे ठेवायचं असेल, चहाला आलं हवं असेल तर पटकन तो छोटा तुकडा उचलून आपला किसला जातो आणि ते बरं पडतं. ही कोथिंबीर आणली आहे मी, साधारणतः ही 10 रुपयाची कोथिंबीर आहे. कोथिंबीरचा पण असा डब्बा आहे माझ्याकडे, तो पण मी मिशोवरून ऑर्डर केला. आणि ॲक्च्युली हे ना हे लाँग लास्टिंग कंटेनर्स आहेत, म्हणजे फ्रेश राहतं भाजीपाला ॲटलिस्ट 8-10 दिवस तरी याच्यामध्ये, छान खराब होत नाही काहीच. कोथिंबीर मी निवडून ठेवून दिली आहे. खालती एक टिश्यू पेपर टाकला होता, मध्ये कोथिंबीर ठेवली आहे, आणि वरून एक टिश्यू पेपर टाकला आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ना ते टिश्यू ॲब्झॉर्ब करून घेईल. त्यानंतर मिरच्यांची मी देठं काढून अशी ठेवून दिली आहेत. एका साईडला कढीपत्ता आहे, आणि हे मटार आणले होते मी, आय थिंक पाव किलोपेक्षा पण कमी आहेत, 30 रुपयाचे समथिंग हे मटार आहेत. तर मला आता पुलावसाठी लागतील. थोडे एक्स्ट्राचे जे आहेत ते मी असं या कंटेनरमध्ये ठेवून देते स्टोरेजला. मटार पोहे किंवा कटलेट्स वगैरेसाठी उपयोगी पडतील.
आणि लिंबही 2 आणली आहेत, तर ती लिंबसुद्धा मी काचेच्या भरणीत ठेवेन. हा फ्लॉवर मला आय थिंक 20 रुपयाला पडला आहे छोटा, तोसुद्धा ना मी ते सगळं खालचं वगैरे काढून त्याचेसुद्धा 1-1 इंचाचे तुकडे करून मी या कंटेनरमध्ये साईडला ठेवून देणार आहे मटारच्याच. म्हणजे कधी ऑफिससाठी वगैरे सकाळी किंवा संध्याकाळी अशी गडबडीमध्ये पटकन भाजी बनवायची झाली तर मटार फ्लॉवरची भाजी होऊन जाईल या हिशोबाने मग मी एकाच कंटेनरमध्ये हे साईडला ठेवून देते. आणि हे जे कॉर्न होतं ना त्याचे 2 भाग मी मध्ये केले आहेत आणि कॉर्न मी ठेवून दिले एका कंटेनरमध्ये. हे कसं असतं ना की हे सगळं असं सॉर्टेड करून मी ठेवते दर आठवड्याचं, त्याच्यामुळे मला पटापट स्वयंपाक बनवायला खरंच खूप या गोष्टींची मदत होते. डन. ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आणि ह्या ज्या पिशव्या येतात ना भाजीसोबत, आपण जेव्हा भाजीपाला आणतो त्या मी एकत्र करून अशा साईडला ठेवून देते, कधीतरी कचरा वगैरेसाठी उपयोगी पडतात. हे असे कंटेनर बघा माझं रेडी झालेले आहेत. सो आठवड्याभराचं टेन्शन आता माझं गेलं आहे. आणि फ्रीज मी मस्त डीप क्लीन करून घेतला होता, कारण 2 दिवस आमच्याकडे ॲक्च्युली लाईट नव्हती, त्याच्यामुळे मी नंतर मग फ्रीज सगळा काढून मी डीप क्लीन केला आहे. व्यवस्थित ऑर्गनाईज फ्रीज करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे कामं पण छान होतात आणि सगळं हातात सरशी सापडून पण जातं. कारण मी व्हेज पुलाव करते ॲक्च्युली, झटपट असा व्हेज पुलाव, 1 पॉट मील म्हणू शकतो आपण याला. त्यासाठी ना मी 1 वाटी तांदूळ इथे घेतले आहेत, 1 टोमॅटो, 1 छोटासा कांदा आणि भाज्यांमध्ये मी थोडंसं घेवडा घेतला आहे आणि वाटाणे घेतलेत आणि गाजर घेतलं आहे. ज्या काही भाज्या आत्ता अवेलेबल आहेत मी त्याच्यातच करते. जिरं आणि मोहरीची मी फोडणी दिली आहे, त्यात कांदा टोमॅटो परतून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहे आपलं मीठ थोडंसं, माझ्या सवयीप्रमाणे मी कांद्यामध्येच मीठ घालीन. आणि मग कांदा थोडा आळून आला की त्याच्यामध्ये सगळ्या या भाज्या, लाल तिखट, हळद आणि आपला पुलाव मसाला किंवा गरम मसाला घालीन. ह्या सगळ्या भाज्या मी आता परतून घेते तेलावर. मीठ मी घातले ऑलरेडी 1 चमचा याच्यात. तर भाज्या परतते आता. डाळ भाताचा कंटाळा आला असेल तर परत एक इन्स्टंट पुलाव मला स्वतःला तरी आवडतो, पटकन होतो. त्याच्यासोबत आता मी पापड फ्राय करणार आहे आणि कोशिंबीर, बीट आणि गाजराची कोशिंबीर. त्या सगळ्या भाज्या त्यानिमित्ताने पोटात जातात मिक्स. आणि हे गरम मसाला आणि बीट गाजराची कोशिंबीर पण हेल्दीच आहे. कोशिंबीरमध्ये मी काही टाकत नाही, ते बीट आणि गाजर किसून 1 मिरची टाकणार फक्त आणि मीठ आणि दही, की एक्स्ट्राचं काही असं फोडणी वगैरे देत नाही कोशिंबीरीला. त्यात मी आता टोमॅटो घालून घेतला आहे, आपले लाल तिखट घातलं आणि 1 चमचा गरम मसाला घातला. त्याच्यात टोमॅटो मी आता परतलं आहे, पाणी घालून घेतलं आहे, कोथिंबीर घातली आहे आणि आता मी कुकर लावून देईन. सो असं झटपट पुलाव, कोशिंबीर आणि पापड असा आजचा मेन्यू होता. झालेलं आहे ऑलमोस्ट 3 शिट्ट्या. सो आता हा छोटासा व्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा उद्या भेटू.